नेपाळमध्ये 3 दिवसापासून अराजक सुरू आहे। नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने तिथली जी झंझट आहे ते संतप्त झालेली आपल्याला पाहायला मिळाले। यामुळे 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 26 जणांचा मृत्यू झालाय तर 400 हून अधिक जण जखमी झालेत। याशिवाय सर्वोच्च न्यायालय जाळले, सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले। नेपाळ सरकारने 28 ऑगस्ट रोजी सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला होता। मात्र तरीही या कंपन्यांनी नेपाळमध्ये नोंदणी न केल्यामुळे सरकारने 4 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावरती बंदी घातली। यानंतर 7 सप्टेंबर पासून तरुणाई सोशल मीडियावरील बंदी विरोधात आंदोलनासाठी उतरली। 8 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थाने आंदोलन पेटले। या कालावधीत काय काय घडलंय पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। नेपाळमध्ये 48 तासात काय घडलंय? 8 सप्टेंबर 2025 बंदी विरोधात 8 सप्टेंबर झेंझेड काठमांडूमधील मैथीघर मंडळा येथे जमली आणि सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत झेंझेड संसद भवनाकडे कूच करण्यास तयार झाली। पोलीस आणि आंदोलक तरुण यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला। दुपारी 12 वाजता झेंझेड संसद भवनात घुसले। त्यानंतर नेपाळमध्ये कर्फ्यू लावण्यात आला। संवेदनशील भाग सील करून तिथे सैन्य तैनात करण्यात आलं। आंदोलकांना दिसताच क्षणी त्यांना गोळ्या झाडण्याचे देखील आदेश देण्यात आले। दुपारी 4 नंतर हिंसाचार पसरला। काठमांडूपासून पोखरा, विराटनगर, भरतपूर, इटहरी, नेपाळ गंजपर्यंत हिंसाचार पसरत गेला। संध्याकाळी 7 नंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली। त्यानंतर गृहमंत्री रमेश लेखक यांचा राजीनामा आला। रात्री 9 वाजता पंतप्रधान के.पी. शर्मा ओली म्हणालेत की सोशल मीडियावरील बंदी मागे घेणार नाही आणि त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावरील बंदी अचानकपणे मागे घेण्यात आली। आता पाहूयात 9 सप्टेंबर 2025 रोजी काय झालं। सकाळी 8:30 वाजता संसद भवनासमोर झेंझेडकडून पुन्हा एक जोरदार निदर्शने करण्यात आली। सकाळी 10 वाजता कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांच्यानंतर सर्व मंत्र्यांचे एकापाठोपाठ एक राजीनामे मिळाले। सकाळी 10:15 दूरसंचार मंत्र्यांचे घर पेटवले गेले। इतर मंत्र्यांच्या घरासह सरकारी इमारतींवरती हल्ले करण्यात आले। सकाळी 10:30 वाजता माजी उपपंतप्रधानांच्या घरावरती दगडफेक करण्यात आली। माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांचे घर देखील जाळण्यात आले। नेपाळ काँग्रेस अध्यक्षांचे घर तोडफोड करण्यात आलं आणि पेटवण्यात देखील आलं। दुपारी 12:30 वाजता नेपाळने राष्ट्रपती पौडेल यांचे घर पेटवले। दुपारी 1:30 त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं। त्यानंतर संसद भवनाला आग लावली गेली। दुपारी 2:15 पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा आला। दुपारी 4 वाजता काठमांडूतील कालीमाठी येथे 2 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे आणि दुपारी 4:30 वाजता परराष्ट्र मंत्री माजी पंतप्रधानांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचा राजीनामा मिळाला। सायंकाळी 6 वाजता माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नीवर हल्ला करून तिची हत्या करण्यात आली आणि यानंतर संध्याकाळी 7 वाजता तुरुंगाचे गेट तोडून अनेक कैदी पळालेले आहेत। हा होता मागील 2 दिवसांचा आढावा। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।